नमस्कार. तर खूप जणांचा प्रश्न होता की दीपाली तू दालबाटी कशी करते? तर दालबाटी मी वेगवेगळ्या पद्धतीने करते. YouTubeवर त्याचे व्हिडिओ आहेतच, पण शॉर्टमध्ये म्हटलं इथं दाखवूयात की मी घडीची किंवा पट्टीची तळणारी दालबाटी कशी केली होती. तर तुमच्याकडे जर दालबाटीचं पीठ असेल तर तुम्ही ते वापरू शकता. त्याच्या तर बाट्या खूप छान बनतातच. पण इथे अमेरिकेमध्ये मी गव्हाचं पीठ, त्यामध्ये बारीक रवा. तर समजा 3 पार्ट गव्हाचं पीठ असेल तर पाव पार्ट रवा घेते, बारीक रवा, आणि अगदी 1 ते 2 चमचे त्यामध्ये बेसनचं पीठ टाकते. चवीनुसार मीठ, तीळ आणि गरम तेलाचं मोहन टाकून घेते. अगदी 2च चमचे तेल आपल्याला टाकायचं आहे. आणि एका वाटीमध्ये दही घ्यायचं 2 चमचे, आणि त्यामध्ये अगदी अर्धा चमचा खायचा सोडा मिक्स करून घ्यायचा आणि ते मिश्रण टाकायचं. आणि मग कोमट पाण्याने छानपैकी ह्याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा. अर्धा ते पाऊण तास हा गोळा तसाच ठेवायचा. आणि मग नंतर उंडा घ्यायचा एक छोटासा, त्यामध्ये अजून एक गोल छोटा उंडा ठेवून जसं आपण एक बॉल बनवतो तसा तो म्हणजे बॉल बनवायचा लूज असा. आणि मग इडली पात्रामध्ये तो छानसा मी वाफवून घेते. आज मला घाई होती, मी पार्टीसाठी बनवत होते, त्यामुळे मला भरपूर बनवायच्या होत्या. त्यामुळे मी 3-4 प्रकारे वेगवेगळ्या भांड्यांमध्ये त्या ठेवल्या होत्या. कशातही चाळणीवर वगैरे पण तुम्ही वाफवून घेऊ शकता. आणि वाफवून झाल्यावर, थंड झाल्यावर त्याला कट करून घ्यायचं आणि मस्त मध्यम आचेवर छान लाल रंगाची तळून घ्यायची. अगदी कुरकुरीत अशी मस्त बाटी होते.